नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रामध्ये 2002 साली, केंद्रामध्ये 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा आपल्या सगळ्यांपाशी पोहोचला. जनतेसाठी हा खास लागू करण्यात आला. याचं मूळ वैशिष्ट्य उद्दिष्ट काय होतं तर मुळात भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन, गैरव्यवहाराला फाटा, पारदर्शी कार्यप्रणाली आणि विना विलंब कार्यप्रणाली या सगळ्या वैशिष्ट्यांसह आलेला हा माहितीचा अधिकार आपल्यापाशी पोहोचला खरा, पण त्याचा वापर हा किती जण करतात, कशा प्रकारे करतात आणि मुळात याविषयी जनसामान्यांमध्ये माहिती आहे का हा सगळा कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच या विषयावर वारंवार जनजागृतीची गरज भासते. त्यासाठी आजचा हा भाग. माहितीचा अधिकार सर्वांसाठी आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी असंच एक व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे माहितीचा अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर सर. सर नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. वेलणकर सरांना आपण ओळखतोच. मुळात सजग नागरिक मंचच्या माध्यमातून ते माहितीचा अधिकार या दृष्टिकोनातून जनजागृतीचं मोठं काम करतात. याविषयी 500हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. 3000 सरकारी अधिकारी, 30,000हून अधिक नागरिक यांना त्याविषयी प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. माहितीचा अधिकार, प्रचार आणि प्रसार या दृष्टिकोनातून त्यांनी सजग नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पुण्यगौरव, समाजगौरव, समाज शिक्षक, सावरकर अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार याविषयी नेमका हा काय आहे, कशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो उपयोगी पडू शकतो, या सगळ्याविषयी जाणून घ्या या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पारदर्शक कार्यप्रणाली, विनाविलंब कार्यप्रणाली या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी असलेला माहितीचा अधिकार याविषयी विवेक वेलणकर सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जेव्हा आपण वारंवार म्हणतो की माहितीचा अधिकार याविषयी जनजागृती आवश्यक आहे असं म्हणत असताना आजही समाजामध्ये 2005 सालापासून 2002 सालापासून म्हणजे राज्य आणि केंद्र या दोन्हीचा उल्लेख मी करते, ते आजपर्यंत एवढी उदासीनता का? नाही, दुर्दैव आहे की हा इतका चांगला पारदर्शकत्वाचा कायदा, मला वाटतं 1947 नंतर पहिल्यांदा आलेला इतका चांगला कायदा हा लोकांपर्यंत पोहोचला नाही. आजही परिस्थिती अशी आहे की शहरी भागात साधारण 10 ते 12% लोक आणि ग्रामीण भागात साधारणपणे 7 ते 8% लोकांपर्यंतच हा कायदा आजही पोहोचलेला आहे. आणि याचा इतका प्रचार प्रसार होण्याची गरज आहे की या कायद्याची जी उद्दिष्ट आहेत, पारदर्शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाची नागरिकांप्रती असलेली एक अकाउंटेबिलिटी, या दोन्ही गोष्टी जर एस्टॅब्लिश व्हायच्या असतील तर हा कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण म्हणतो पोचायला हवा, आजही या कायद्याच्या अंतर्गत जे आपल्यापाशी अर्ज येतात त्यामध्ये नेमके कोण असतात? जास्त अर्जदार कोण असतात? महिला, ज्येष्ठ नागरिक, स्त्री, पुरुष असंही बघूया. आणि ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग कोण असतं नेमकं? आपल्याकडे एक स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे जे एका स्वयंसेवी संस्थेने मध्यंतरी काम केलं होतं. ते असं सांगतं की जेवढे माहिती अधिकार अर्ज दाखल होतात त्यातले 90% अर्ज हे पुरुषांचे असतात आणि फक्त 10% अर्ज हे महिलांचे असतात. आपण ज्या सखी कार्यक्रमात आहोत, मला वाटतं आपल्या सगळ्या सख्यांसाठी हे अत्यंत धक्कादायक असं स्टॅटिस्टिक्स आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने कुठेतरी त्यांच्यापर्यंत हा कायदा चांगला पोचावा आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यात आता पुढे येऊन माहिती विचारणं आणि सरकारी लोकांकडनं माहिती गोळा करणं हे आवश्यक आहे, हे या निमित्ताने कुठेतरी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे. खरंय. जेव्हा आपण म्हणतो की हा अधिकार जो आहे त्याचा वापर होत नाही, त्यासाठी आपण आधी सुरुवातीपासून सुरुवात करूया. ती म्हणजे अशी की हा अधिकार नेमका काय आहे, कोणासाठी आहे? हा अधिकार सर्व जनतेसाठी आहे. याला कुठलंही वय, धर्म, जात, पंथ, लिंग असं कशाचंही बंधन नाही. या देशातला कोणताही नागरिक
या माहिती अधिकारांतर्गत सरकारी यंत्रणेमध्ये आपला अर्ज दाखल करून माहिती मिळवू शकतो. आता याच्यामध्ये कुठल्या यंत्रणांना हा कायदा लागू होतो तर सर्व केंद्र सरकारची कार्यालय, सर्व केंद्र सरकारच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकांपासून LIC पर्यंत आणि BSNL पासून HPCL पर्यंत सगळे कव्हर आहेत. सगळ्या राज्य सरकारच्या यंत्रणा, डिपार्टमेंट, सगळी राज्य सरकारची पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ज्याच्यामध्ये ST महामंडळापासून महावितरण पर्यंत सगळ्यांना कायदा लागू आहे. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्यांना कायदा लागू आहे. याशिवाय सगळ्या अनुदानित शाळा आणि कॉलेज, विद्यापीठ, पोलीस आणि न्यायालयांना सुद्धा हा कायदा लागू आहे. ही आत्ताची त्याची परिस्थिती आहे. याविषयी आणखीन जाणून घेऊया. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. प्रवीण यांचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी जळगाव जिल्ह्यातून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे, जर आपण कदाचित एक उदाहरण घेऊ, मला राशन कार्ड विषयी माहिती हवी आहे, तर मी प्रथम जेथे संपर्क साधेल तेथे जर माझी कोणत्याच प्रकारे मदत नाही झाली तर पुढच्या स्टेप कशा असतात, असं कोणतंही एक एक्झाम्पल घेऊन त्यांनी माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद. कसं आहे, रेशन कार्ड आपण नवीन काढायला गेला असाल किंवा रेशन कार्डामध्ये काही बदल करण्यासाठी आपण गेला असाल तर हा आपण जो काही रेशन कार्ड बदल करण्यासाठी किंवा नवीन काढण्यासाठी जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज दिल्यानंतर किती वेळात हे काम झालं पाहिजे याच्यासाठीचे ऑलरेडी मानकं निश्चित झालेली आहेत आणि ती मानकं त्यांनी तिथे बोर्डावर लावलेली असली पाहिजेत. ही जर लावलेली दिसली नाहीत आपल्याला तर आपण माहिती अधिकारामध्ये निश्चितपणे त्यांच्याकडे अर्ज करू शकतो की अशा प्रकारचं काम किती वेळात व्हावं, या संबंधीची मानकं काय आहेत ही माहिती मागू शकता आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ही माहिती सुद्धा तुम्ही मागू शकता. ही माहिती तुम्ही अर्ज केल्यापासून 30 कॅलेंडर डेज मध्ये त्यांनी तुम्हाला देणं अपेक्षित आहे. बरं, परंतु समजा दुर्दैवाने नाही मिळाली तर पुढे काय करायचं, तर या कायद्याअंतर्गत त्याच्यासाठीची वेगळी यंत्रणा निर्माण केलेली आहे की ज्या अधिकाऱ्याकडे आपण अर्ज दिला होता माहिती मागणारा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा आपल्याला योग्य ती माहिती दिली नाही तर त्याच्या वरिष्ठाकडे पुढच्या 30 दिवसामध्ये आपण पहिलं अपील दाखल करू शकतो. आणि जर आपलं समाधान तिथेही झालं नाही तर त्याकरता अजून एक यंत्रणा निर्माण केली आहे, त्याचं नाव आहे माहिती आयुक्त. आणि मग राज्याचे 6 भाग केलेत, त्या ठिकाणी माहिती आयुक्त अस्तित्वात आहेत. मुंबई करता मुंबईचे माहिती आयुक्त आहेत, कोकण विभागाकरता कोकण माहिती आयुक्त जे कोकण भवनला बसतात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यासाठी एक वेगळे माहिती आयुक्त आहेत जे पुण्यात बसतात, नाशिकला माहिती आयुक्त बसतात, औरंगाबादमध्ये माहिती आयुक्त बसतात, अमरावतीमध्ये माहिती आयुक्त बसतात आणि नागपूरमध्ये माहिती आयुक्त बसतात. तिथे आपण आपलं दुसरं अपील दाखल करू शकतो आणि ज्याद्वारे आपल्याला जी माहिती अपेक्षित आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होऊ शकते. जेव्हा असं आपण म्हणतो की 30 कॅलेंडर डेज, तर त्याच्यामध्ये शनिवार, रविवार काय आहे ते वर्किंग डेज मध्ये पकडले जातात अशा वेळी? नाही, हे कॅलेंडर डेज आहेत, त्यामुळे इथे सुट्ट्या बिट्ट्या काही पकडल्या जात नाहीत. म्हणजे 1 जानेवारीला अर्ज केला की 30 जानेवारी हा शेवटचा दिवस माहिती देण्याचा. मग मध्ये कितीही सुट्ट्या येवोत, शनिवार येवोत, रविवार येवोत, त्याचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने हा कायदा जनतेसाठी खूप महत्वाचा आणि चांगला आहे. नाहीतर 30 दिवसाचे 45 दिवस होतात, एवढ्या सुट्ट्यामध्ये येतात. आणि म्हणून तो 30 कॅलेंडर डेज असा अतिशय स्पष्टपणे कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. मुद्दामच हा मुद्दा पोचावा या दृष्टिकोनातून हे स्पष्टीकरण आपण सांगितलं. याबरोबर एक मुद्दा येतो की प्रत्येक आस्थापनामध्ये आपण खाली माहितीचे अधिकारी अशी जी पाटी बघतो त्यांच्याकडे आपण संपर्क आधी साधायचा आणि मग नंतर मग अर्ज करायचा, काय ही कार्यप्रणाली आहे? नाही, आता हा कायदा कोणाकोणाला लागू होतो ते पहिल्यांदा बघूया. ठीक आहे. हा कायदा सर्व केंद्र सरकारची आस्थापनं, राज्य सरकारची आस्थापनं आणि या सगळ्यांना लागू होतो. त्या प्रत्येक आस्थापनांनी किमान एका तरी अधिकाऱ्याची घोषित करायचे माहिती अधिकारी म्हणून, वेगळा नेमायची गरज नाही. त्याची पाटी बाहेर लावायची आस्थापनात की आमचे माहिती अधिकारी हे अमुक अमुक असून त्यांचा ईमेल ऍड्रेस अमुक आहे, त्यांचा फोन नंबर अमुक आहे, ते इथे इथे बसतात. आपल्याला जी माहिती मागायची त्या आस्थापनाकडनं तिथे आपण हा अर्ज त्या माहिती अधिकाऱ्यांना उद्देशून करायचा आहे आणि त्यांना तो आयदर समक्ष पोचवायचा किंवा स्पीड पोस्ट, कुरिअर ह्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत तो अर्ज पोचवू शकतो, जेणेकरून त्यांच्याकडे तो पोचला याचं आपल्याला कन्फर्मेशन मिळू शकेल. आणि मग तिथनं पुढे ही सगळी 30 दिवसाची प्रक्रिया सुरू होते.
आता याच्यात आणखीन एक चांगली सोय केली आहे. अनेकदा आपल्याला हे कळत नाही बुवा हे जिल्हा परिषदेशी संबंधित आहे का ग्रामपंचायतीशी संबंधित आहे का कलेक्टर ऑफिसशी संबंधित आहे, मग अर्ज कुठे करायचा. हो. तर जिथे आपल्याला वाटतं तिथे अर्ज करावा. अच्छा. कायद्यात तरतूद अशी केली आहे की तुमचा अर्ज परत तुमच्या अंगावर परत फेकला जाणार नाही की आमच्याशी संबंधित नाही म्हणून. तर कायद्यात अशी तरतूद आहे, कायद्याचं कलम 6(3) असं सांगतं की ज्या कार्यालयाशी हा अर्ज संबंधित आहे त्या कार्यालयाकडं ज्यांना तो मिळालाय त्या कार्यालयाने तो ट्रान्सफर करायचा, तो हस्तांतरित करायचा, परत अर्जकर्त्याकडे पाठवायचा नाही. आणि अर्जकर्त्याला कळवायचं की बाबा तुमचा अर्ज आमच्या कार्यालयाशी संबंधित नसून तो अमुक अमुक कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे तो त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे, तेव्हा आता माहिती ही त्यांच्याकडून तुम्हाला मिळेल हे अर्जदाराला कळवलं पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आता हा मुळात अर्ज भरायचा कसा? अर्ज खरं म्हणजे अतिशय सोपा आहे. एकतर तो हाताने लिहिलेला चालतो, टाईप टच असला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. राज्य सरकारने त्याचा एक फॉर्मॅट फक्त ठरवून दिलाय आणि तो अतिशय सोपा आहे. प्रति माहिती अधिकारी आणि त्या आस्थापनेचं नाव, अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा पत्ता, माहितीचा विषय, म्हणजे जसा आपण पत्राचा विषय लिहितो एका वाक्यात तसा माहितीचा विषय, माहितीचा कालावधी 1 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2016 या दरम्यानची माहिती पाहिजे तर तो कालावधी लिहायचा. आणि मग माहितीचे वर्णन 1, 2, 3, 4, 5, 6 असे आपण जे काही माहिती हवी ती आपण मागू शकतो. त्यानंतर आपण दारिद्र्य रेषेखाली आहो का नाही ते लिहायचंय. माहिती कशी पाहिजे, स्वतः येऊन घेऊन जाणार का पोस्टाने हवी आहे ते लिहायचंय. प्लेस, डेट आणि सिग्नेचर, बस इतका सोपा फॉर्म आहे. आणि हाताने लिहिलेला चालत असल्यामुळे अगदी तो टाईप करावा त्यासाठी वेगळा खर्च करावा अशी कुठलीही आवश्यकता याच्यामध्ये नाही. आणखीन जाणून घेते, पुढचा फोन घेते. भारत वावड बोलतात आपल्याशी डोंबिवलीहून. नमस्कार. वेलणकर साहेब, माझा प्रश्न असा आहे की माहितीचा अधिकार हा चांगला असू नये तर सर्वसाधारणपर्यंत न पोहोचण्यामुळे त्याचा काही सुज्ञ लोक गैरफायदा करू शकत नाही का? कारण ह्या माहितीच्या अधिकारी जे आपले विरोधक असतात किंवा आपले काही आपल्याला त्रास देत असतात त्याची माहिती काढून त्याच्या विरुद्ध काहीतरी कपट करू शकतात का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की जर आपण सर्व्हिसमध्ये असताना आपले अधिकारी जर भ्रष्ट असतील किंवा भ्रष्टाचार करत असतील तर या माहितीच्या अधिकारी त्याची माहिती काढून आपण त्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकतो का? आणि तक्रार केल्यानंतरही आपल्या सर्व्हिसवर तो अधिकारी काही परिणामकारक किंवा विरोध करू शकतील का? सर्व्हिसमध्ये काही त्रास होऊ शकतो का? कृपया पण माहिती सांगा. धन्यवाद. साधारणपणे आपल्याकडे समज असा आहे की सरकारी यंत्रणेतल्या माणसांनी जर काही असा अर्ज करायचा असेल तर त्या थ्रू प्रॉपर चॅनेल जावं लागतं. या कायद्यात तशी तरतूदच नाही. सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी हा पहिल्यांदा नागरिक आहे आणि मग तो सरकारी कर्मचारी हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात इन्क्लुडिंग स्वतःच्या माहिती अधिकारात अर्ज करण्याची सोय केलेली आहे. आणि माहिती अधिकारात अर्ज करून तुम्हाला ही जी सामान्य माणसाला माहिती मिळते तीच तुम्हालाही मिळवायची सोय या कायद्यात केलेली आहे. आणि माहिती अधिकारात माहिती मागितली आणि ती द्यावी लागली म्हणून तुमच्यावर जर कुणी कारवाई किंवा काही अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तीही तुम्हाला दाद मागण्याची सोय केली. अशी काय मुळात असा त्रास किंवा हे देण्याची तरतूदच नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय शांतपणे आणि अगदी बिनधास्तपणे आपण माहिती मागूच शकतो. दुसरा जो प्रश्न होता गैरवापराचा, त्याबद्दल एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की कायद्याचा गैरवापर होतो अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत. काही माणसं करतही असतील तो गैरवापर, परंतु एक आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात कायदाच पोहोचला नाही लोकांपर्यंत. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यातली काही मंडळी त्याचा काही प्रमाणात गैरवापर करत असतील. परंतु 2-5% लोक गैरवापर करतात म्हणून 95-97% कायदा वाईट असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. कायदा कधीच वाईट नसतो, गैरवापर करणारे वाईट असतात. मला असं वाटतं की आपण चांगल्या दृष्टीने या कायद्याकडे बघितलं तर कायद्याचा वापर करणाऱ्या लोकांना आजपर्यंत असंख्य चांगले यश हे या कायद्याच्या वापरामुळे मिळालेलं आहे. माहिती असं आपण म्हणत आहोत, पण नेमकी माहिती कशाला म्हणायचं? या अधिकाराअंतर्गत मला नेमकी कशाची माहिती, कुठे, कोण, कसे देऊ शकेल? माहिती म्हणजे काय? माहितीची व्याख्या या कायद्यात अतिशय छान आणि स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे त्याने असे सांगितलंय की कुठल्याही प्रकारची सर्क्युलर्स, डॉक्युमेंट्स, सरकारी रोजनिशा, त्याच्यानंतर लॉगबुक्स इथपासून कुठलाही कागद जो सरकार दरबारी अस्तित्वात आहे
असा कुठलाही लिखित कागद हे आपल्याला माहिती अधिकाराच्या माहितीच्या व्याख्येत बसतो. दुसरं, सॉफ्ट फॉर्ममध्ये जी काही माहिती असेल, मग ती वेबसाईटवरची माहिती असेल, काही DVDs मधली माहिती असेल, CDs मधली माहिती असेल, अशी सॉफ्ट फॉर्ममधली पण सगळी माहिती माहितीच्या व्याख्येत बसते. याच्यात एक तिसरा भाग अतिशय सुंदर आहे, जो दुर्दैवाने फारसा वापरला गेला नाही, पोहोचला नाही लोकांपर्यंत. तो म्हणजे सॅम्पल मागायचा अधिकार. अच्छा. याचं एक छोटं उदाहरण मी मुद्दाम इथं देऊ इच्छितो की आपल्याकडे अनेकदा असं पाहायला मिळतं की एखाद्या रस्त्याचं काम पूर्ण होतं आणि 6-8 महिन्यातच त्या रस्त्याला खड्डे पडतात. हा. आणि मग आपण फक्त म्हणतो की त्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठलं तरी भंगार मटेरियल वापरलं असेल. या कायद्याने आपल्याला तो अधिकार दिलाय की त्या रस्त्याला काय मटेरियल वापरलं होतं याचं सॅम्पल आम्हाला पाहिजे, असं आपण मागू शकतो आणि 6-8 महिन्यांनी सुद्धा मागू शकतो. अच्छा. तेव्हा ज्या यंत्रणेने तो रस्ता बांधला असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ZDP असेल, MSRDC असेल, ज्यांनी कुणी तो रस्ता बांधला त्यांच्याकडे आपण अर्ज केला तर त्यांनी त्या रस्त्याचे कोर काढायची आणि तुम्हाला ती सील करून द्यायची की हे याचं सॅम्पल, जी आपण एखाद्या लॅबोरेटरीतनं टेस्ट करून घेऊ शकतो टू फाइंड आउट की बाबा ज्या प्रकारे मटेरियल वापरायला पाहिजे होतं आणि ज्या क्वालिटीचं वापरायला पाहिजे होतं तसं मटेरियल वापरलंय का नाही. म्हणजे सॅम्पल घेण्याचा पण अधिकार या माहितीच्या व्याख्येत बसतो. ही माहितीची व्याख्या एवढ्या प्रमाणात व्यापक केलेली आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की या सगळ्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असंही दिसतं की तोच नीट झालेला रस्ता पुन्हा पुन्हा उखडलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या माहितीच्या अधिकारात मिळू शकतात. 100%. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की जर आपल्याला असं दिसलं की असंही खूप ठिकाणी दिसतं की एकाच रस्त्याचं काम 2-2, 3-3 वेळेला डांबरीकरण, 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षांनी, असं जर आपल्याला दिसलं तर आपण शांतपणे ज्या यंत्रणेने ते काम केलेलं आहे, मग ते परत जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांना माहिती अधिकारात अर्ज करून गेल्या 3 वर्षामध्ये या रस्त्याची डांबरीकरणाची कामाच्या ऑर्डर्स किती वेळा दिल्या गेल्या, त्याकरता किती खर्च केला गेला, या सगळ्याची माहिती मला हवी आहे. ती सगळी कागदपत्र मला हवी आहेत. अशी आपण मागणी केली तर ही सर्व कागदपत्र आपल्याला मिळू शकतात, ज्यातनं आपल्याला हे दिसू शकतं की या रस्त्याचं काम झालंय कधी, किती वेळा झालं. आता याचा दुसरा पण एक भाग आहे. मध्यंतरी एक सोलापूर जिल्ह्यातलं उदाहरण आहे. तिथल्या एका गावाला अनेक वर्ष रस्ताच होत नव्हता. अच्छा. ते लोक सारखी मागणी करायची, रस्ता करा, रस्ता करा. मग ते लोक एकदा माहिती अधिकारात गेले, माहिती पाहिला की आमच्या डिमांडचं पुढे काय झालं. तेव्हा त्यांना असं समजलं की त्या गावाचा रस्ता 5 वर्षापूर्वी झालेला आहे. मग ते म्हणले झालेला आहे, कागदोपत्री दिसतोय रस्ता झालेला. मग त्यांनी त्या अधिकाऱ्यांना म्हणले चला आमच्याबरोबर आमच्या गावाला, पाहून तर घ्या कसा रस्ता दिसतो, ते रस्ता नाहीच आहे. मग ते प्रकरण उघडकीला आलं. मग त्यावेळच्या संबंधित अधिकाऱ्यांना दंड लागला आणि मग त्या रस्त्याचं काम झालं. म्हणजे एखादं चुकीचं झालेलं किंवा न झालेलं काम, भ्रष्टाचार, हा सुद्धा अशा प्रकारे कागदपत्र मागून हा उघडकीला आणता येतो. हे या माहिती अधिकाराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जेव्हा असं म्हणतो की कुठलीही माहिती मिळू शकते, तर एक प्रश्न आपल्यापाशी वारंवार पोचतोय. प्रत्येक आस्थापनासाठी जेव्हा माहिती मागायची आहे तर अगदी बेसिक मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे अर्ज कुठे मिळणार. आपण पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांना सांगूया. नाही, अर्ज हा कुठे मिळत नाही. अर्ज हा मी आता सांगितलं तसा फॉर्मॅटमध्ये आपण आपला आपला करायचा आहे. टाईप्ड असो नाही तर हाताने लिहिलेला असो, तो अर्ज फक्त करायचा आणि मग त्या अधिकाऱ्यांकडे मी आता जसं सांगितलं तसा सादर करायचा. त्याच्यात एक गोष्ट अजून लक्षात ठेवली पाहिजे की माहिती कशी मागावी हे थोडंसं त्याचे काही एक नियमावली गोष्टी आपण समजून घेतल्या तर अर्ज रिजेक्ट होण्याचं प्रमाण कमी होतं. माहिती मागताना सहसा प्रश्न विचारू नये की हे असं कोणत्या नियमाने केलं, असं विचारण्याच्या ऐवजी हे ज्या नियमाने केलं त्या नियमाची, त्या सर्क्युलरची मला प्रत मिळावी असं मागितल्यानंतर आपल्याला ती प्रत त्यांना द्यावी लागते. प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागितल्यानंतर आजही अनेक ठिकाणी असं दिसतं की ती माहिती फेटाळली जाते. प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागितली म्हणून देता येत नाही, हे चूक आहे. पण तरी अशी फेटाळली जाते आणि मग आपल्याला लढत बसावं लागतं. त्यापेक्षा मला वाटतं आपणच मागताना अशी मागावी की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे तो अर्ज फेटाळलाच जाता कामाचा नाही. त्यामुळे थोडंसं टेक्निक आहे, हे जर आपण शिकून घेतलं ना तर मग फारसा प्रॉब्लेम येत नाही. आता ह्या सगळ्या अर्ज दाखल करणं, ती माहिती मिळवणं, यासाठी प्रत्येक यंत्रणेला काही खर्च येत असतो. मी ती माहिती मागते त्यासाठी ही सगळी यंत्रणा राबत असते. मग माहिती मी मागत आहे म्हणून मला काही शुल्क यावरती आकारणी पडते. हो,
माहितीच्या अधिकारात अर्ज करतानाच मुळात शुल्क आहे, ते आहे 10 रुपयाचं. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे 10 रुपयाचं शुल्क कॅशने देऊन चालतं. 10 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट चालतो. फक्त 10 रुपयाच्या डिमांड ड्राफ्टला 35 रुपये पडतात, कारण 25 रुपये बँक चार्जेसच आहेत. परंतु राज्य सरकारने एक उत्तम व्यवस्था केली आहे. राज्य सरकारी कार्यालय असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, त्यांच्या अंडरचा अर्ज करायचा असेल तर आपल्याला 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जो कुठल्याही कोर्टात मिळतो किंवा स्टॅम्प वेंडरकडे मिळतो, तो अर्जाला लावून चालतो. परंतु केंद्र सरकारच्या अंतर्गतची आस्थापना असेल तर त्यांना मात्र कोर्ट फी स्टॅम्प चालत नाही. त्यांना 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर जोडावी लागते, जी कुठल्याही पोस्टामध्ये आपल्याला मिळू शकते. हे झाले अर्ज करण्याचं शुल्क. माहिती तयार झाल्यानंतर त्यांनी आपल्याला कळवायचंय की माहितीचं शुल्क किती भरावं, आणि तेही फिक्स्ड आहे. म्हणजे तेही काय वाटेल ते मागता येत नाही. 2 रुपये पर पेज असं शुल्क A3 किंवा A4 साईजचं जर कागद ते आपल्याला देणार असतील तर त्याच्यासाठी मागता येतं. त्यांना CD मध्ये माहिती भरून देणार असतील, सॉफ्ट कॉपीमध्ये माहिती आहे, मग CD मध्ये आपल्याला जर देणार असतील तर 50 रुपये CD अशी CDची कॉस्ट आहे. अनेकदा आपल्याला समजत नाही की नक्की काय मागावं बुवा, तर त्यावेळेला या कायद्यात एक सोय अशी केली आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज करतानाच असं म्हणू शकतो की मला या विषयाची किंवा या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र बघायची आहेत. अच्छा, असा अर्ज केला तर महिन्याभरात आपल्याला पत्र येतं की आपले सगळी कागदपत्र, आपल्या फाईल्स काढून ठेवलेल्या आहेत, त्या आपण येऊन पाहून जाव्यात. अच्छा, असं बघण्यासाठी जेव्हा नागरिक जातो त्यावेळेला त्याला पहिल्या तासाला कुठलंही शुल्क नाही, परंतु पुढच्या प्रत्येक तासाला त्याला 20 रुपये तास एवढं शुल्क भरावं लागेल. परंतु ही सगळी कॉस्ट आहे, आणि ही कॉस्ट दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला मात्र द्यावी लागत नाही. हे इथं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पण दाखला द्यावा लागेल की व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील आहे. त्याकरता कायद्यात सरकारने एक नियम असा केलेला आहे की तो दारिद्र्य रेषेखालचा आहे की नाही कसं समजावं. तर एक तर पिवळ्या रेशन कार्डाची झेरॉक्स ज्याच्यामध्ये हा उल्लेख आहे, किंवा दुसरं दारिद्र्य रेषेखाली असल्याचं, दारिद्र्य रेषेखालच्या यादीत नाव असल्याचं प्रूफ, अशी त्या यादीची झेरॉक्स, या दोन्हीतली कुठलीही झेरॉक्स लावली तर तो दारिद्र्य रेषेखाली आहे असं सरकार दरबारी मानलं जाईल, आणि मग त्याला ती माहिती मोफत मिळू शकते. आता जेव्हा आपण म्हणतो की माहिती हवी, प्रश्न हे सगळ्यांना पडतात, पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला फार कमी लोक जातात. ती उत्तरं शोधायला जे जातात त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन आहे. यामध्ये हे जे प्रश्न पडतात त्यातल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या आस्थापनांमध्ये मिळू शकणार नाही असं काही आपण सांगू शकतो? नाही, कसं आहे, माहिती अधिकारामध्ये बहुतांश माहिती ही देणंच कंपल्सरी आहे. बर, परंतु काही माहिती ही मात्र माहिती अधिकाराच्या कक्षेतनंही वगळलेली आहे. जसं फॉर एक्झाम्पल ज्याच्यामुळे देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध याला धोका येऊ शकतो, ती माहिती मागता येत नाही. म्हणजे एखाद्याने मागितलं उद्या किंवा भारताकडे अण्वस्त्र आहेत का, कुठे ठेवली आहेत, कोणाचा कंट्रोल आहे, किती आहेत, तर ही माहिती काय माहिती अधिकारात मिळत नाही, कारण देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व महत्वाचं आहे. अगदी. तसंच एखाद्याची वैयक्तिक माहिती मिळत नाही. म्हणजे उद्या मी जर एखाद्याचा याच्या मला पासबुकची कॉपी द्या असा जर अर्ज केला स्टेट बँकेत तर तीही मिळणार नाही, कारण ही त्याची वैयक्तिक माहिती आहे. ज्या माहिती दिल्यामुळे एखाद्याला काही दुखापत होऊ शकते, शारीरिक इजा होऊ शकते, ती माहिती मिळणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा एखाद्या पोलिसांचं खबरे आहे आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की बाबा तुम्ही तडीपार केलेला गुंड या ठिकाणी आजही फिरतोच आहे. अजून पोलिसांनी त्या गुंडाला अटक केली, त्याला तुरुंगात टाकला, आणि त्या गुंडाने परत विचारलं माहिती अधिकारात की मी तडीपार असून इथंच फिरत होतो, हे तुम्हाला कुणी कळवलं, त्याची माहिती मला द्या. तर त्या माणसाला निश्चितपणे दुखापत होण्याची शक्यता आहे, म्हणून ती माहिती पण टाळता येते. असे एक त्याच्यामध्ये सेक्शन 81A to 81J असे कॉलम्स, असे तरतुदी आहेत की जी माहिती ही माहिती अधिकारातनं सुद्धा नाकारता येते. परंतु बाकी मात्र सर्व माहिती ही माहिती अधिकारात द्यावी लागते. आता या सगळ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की या गोष्टींची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे आणि या गोष्टींची काळजी घेतच प्रश्न विचारले पाहिजेत, माहिती मागवली पाहिजे, असं काही आहे? याच्यामध्ये एक अजून नियम असा झालेला आहे की 150 शब्दातच माहितीचं वर्णन असावं. म्हणजे माहिती मागताना 150 शब्दातच मागावी. परंतु खरं सांगायचं तर 150 शब्द सुद्धा खूप होतात. म्हणजे आपण एखादा निबंध लिहायचा ठरवला 150 शब्दाचा तर 150 शब्द म्हणजे काय याचा अर्थ नीट कळू शकतो. त्यामुळे मला वाटतं हा काही फार अडचणीचा मुद्दा असू नये. 150 शब्दात माहिती मागितली
आणि मुख्य प्रश्नार्थक न मागता आपण त्याची व्यवस्थितपणे कागदोपत्री म्हणजे कागद मागितले नेटकेपणाने तर माहिती मिळण्यात फार अडचणी कुठल्या येण्याचं कारण नाही. फक्त त्याच्यासाठीचा थोडासा सराव हवा. आणि म्हणून माझी तर विनंती अशी आहे, ठीक आहे एखाद वेळेला चूक आल काही फरक पडत नाही, 10 रुपये वाया जातील, परत अर्ज करा. आता चूक समजली आहे तुम्हाला की आपण काय विचारायला पाहिजे होतं, कसं विचारायला पाहिजे होतं, नवीन अर्ज करा. कायद्यात असं कुठलंही बंधन नाही की एका विषयासाठी किती वेळा अर्ज करावा. एका विषयासाठी तुम्ही 10 वेळाही अर्ज करू शकता, कुठलंच बंधन नाही. त्यामुळे थोडासा हा ट्रायल अँड एररचाच विषय आहे, हा प्रॅक्टिकलचा कायदा आहे. त्यामुळे जितका वापराल तेवढं तुमचं त्याच्यावरचं प्रभुत्व हे वाढत जाईल. पण यामध्ये एक गोष्ट येते की याचा उपयोग जो आहे तो सत्कर्मासाठी व्हायचा आहे, त्यासाठी आपण ही माहिती मागत आहोत याचं भान प्रत्येकाने बाळगणं तितकंच आवश्यक आहे. यामध्ये एक मुद्दा असा येतो सर की जेव्हा माहिती मागायची आहे की बऱ्याचदा 2 वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती एकाच विभागाकडून किंवा 2 वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळी माहिती एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव हवी असू शकते. मग या 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी 2 वेगवेगळे अर्ज करावेत रिस्पेक्टिव्ह विभागांकडे, असं करावं का एकाच अर्जामध्ये 2 वेगवेगळ्या विषयांविषयी माहिती आपल्याला मागता येऊ शकेल? यासंबंधी महाराष्ट्र सरकारने पण एक सर्क्युलर काढले की एका अर्जात एकाच विषयाची माहिती मागता येईल. परंतु एका विषयाची जरी माहिती असली तरी काही वेळा असं असतं की त्यातली निम्मी माहिती एका खात्याकडे, निम्मी माहिती दुसऱ्या खात्याकडे असू शकते. त्या परिस्थितीमध्ये या कायद्यात बंधन असं टाकलंय की ज्या खात्याकडे अर्ज आलाय त्यांनी आपल्याकडे असलेली माहिती देऊन टाकायची आणि उरलेला अर्ज हा दुसऱ्या खात्याकडे ट्रान्सफर करायचा आणि मग त्यांनी उरलेली माहिती द्यायची. अशा प्रकारची एक व्यवस्थित तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे समजा आपल्याकडनं एकाच विषयाची पण 2 खात्याकडे असलेली माहिती विचारली गेली तर माहिती दिलीच जाणार नाही का निम्मीच माहिती दिली जाईल असं कुठलाही समज करून घेण्याचं कारण नाही. फक्त 10 खात्यांशी रिलेटेड माहिती असेल तर मात्र आपला अर्ज एकाच खात्याची माहिती मिळून परत येऊ शकतो. कारण सरकारने त्यासंबंधी पण सर्क्युलर काढलंय की एकापेक्षा अधिक कार्यालयांकडे किंवा खात्यांकडे हा अर्ज काही ट्रान्सफर होणार नाही, जास्तीत जास्त एका खात्याकडेच ट्रान्सफर होईल. त्यामुळे प्रश्न विचारताना किंवा माहिती मागताना थोडंसं हे भान जर आपण बाळगलं तर अशा प्रकारे अर्ज आपले फेकले जाण्याची किंवा माहिती न मिळण्याची ही प्रकरणं कमी होऊ शकतात. सर, जेव्हा माहिती हवी असं आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळी मला अर्जच करायला पाहिजे आणि मगच ती माहिती मला मिळणार असं आहे का? काही माहिती ही त्या कार्यालयामध्ये मी गेले आणि मला बघायला मिळाली किंवा मला हवी आहे आणि या ठिकाणी ती लिहिलेली आहे असं काही आहे का? या ठिकाणी ही पुस्तिका आहे ज्याच्यामधून मिळेल असं काही आपण असू शकतं का? हा, या कायद्यात त्याकरता एक कलमच टाकलंय, कलम 4 नावाचं कलम, ज्याच्यामध्ये असं सांगितलंय इतकी माहिती स्वतःहून प्रकाशित करा, वेबसाईटवर करा, बाहेरच्या नोटीस बोर्डांवर करा, फाईलीत भरून एका कोपऱ्यात ठेवा की कोणी आलं तरी ते पाहायला मिळाली पाहिजे. एवढी माहिती स्वतःहून पब्लिश करा की ज्यामुळे लोकांना माहिती अधिकारात अर्जच करायला लागणार नाहीत. दुर्दैवाने हा कायदा अजून सरकारी आस्थापनांपर्यंत पण व्यवस्थित पोहोचला नाहीये. त्यामुळे तिथेही आज ही परिस्थिती आहे की जी माहिती स्वतःहून जाहीर केलीच पाहिजे अशी माहिती जाहीर होताना दिसत नाही. आता याच्यात अगदी बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा त्या आस्थापनेतल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्य काय आणि अधिकार काय, दुसरं त्या कार्यालयात काम करण्यासाठीच्या प्रोसिजर काय. कारण लोकांना आज ह्या गोष्टीच माहीत नसल्यामुळे त्यांना एजंटांकडे जावं लागते. हे जर त्यांना उघडपणे दिसलं की बा प्रोसिजर काय आहे, रेशन कार्ड मला मिळवायचंय, काय कागदपत्र लागतात, कशा प्रकारची अर्ज करायचा आहे, किती पैसे लागणार आहेत, किती दिवसात मिळणार आहे, हे जर त्यांना उघडपणे कळलं बाहेरच्या नोटीस बोर्डावर ते एजंटकडे जायची गरजच नाही. म्हणून ही माहिती स्वतःहून घोषित करण्याच्या माहितीत त्यांनी ठेवलेली आहे. किती वेळात काम होणार हेही बाहेर लावून ठेवायचंय. आता गंमत अशी आहे की दुसराही एक कायदा आला, त्याचं नाव आहे सर्व्हिस गॅरंटी ऍक्ट, सेवा हमी कायदा. त्याच्यातही परत कोणतं काम किती वेळात करायचंय जाहीर करायला सांगितलंय. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने आपण प्रत्येक काम किती वेळात करणार हे जाहीर करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोणते नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक त्यांना लागू होतात. कारण कसं होतं, अनेकदा सर्वसामान्य माणसाला सांगितलं जातं नियमात बसत नाही. आता नियमात बसत नाही म्हणजे कुठला नियम बाबा हा त्याला पाहायला मिळणं अपेक्षित आहे. म्हणून त्या कार्यालयाला जे जे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक, मॅन्युअल जी लागू होतात ती सगळी जनतेला ओपन करून ठेवायचीत आणि ती वेबसाईटवरही टाकायचीत आणि त्यांच्या कार्यालयातही लोकांना बघायला उपलब्ध असली पाहिजेत. बजेट काय आहे
कारण अनेकदा अनेक कार्यालयात सांगितलं जातं की बजेट नाही, पुढच्या वर्षी पाहू. मग बजेट आहे तरी काय नक्की, हा. हेही लोकांना याच्यात पाहायला मिळालं पाहिजे. मस्त. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं जे दिलंय त्यांनी ते म्हणजे अनुदान योजना. अच्छा. आमच्याकडे अनेक नेते कायम म्हणत आलेत की अनुदान योजनात भ्रष्टाचार होतो, वरनं रुपया टाकला की खाली 15 पैसे पडतात. असं का होतं, तर अनुदान मधल्यामध्ये कोण खाऊन जाते का हे लोकांना कळत नाही. बर. इथं असं सांगितलंय की प्रत्येक जिथून जिथून अनुदान वाटप होतं त्या प्रत्येक कार्यालयात बाहेर नोटीस बोर्डवर लावून ठेवायचंय की अनुदान योजना काय आहे, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, अनुदान कोणाला मिळालं आणि किती मिळालं. अच्छा. ही माहिती एकदा बाहेर नोटीस बोर्डावर आली की कोणालाही पाहता येईल किंवा अनुदान नक्की कोणाला मिळालं. आणि मग ज्याला मिळायला पाहिजे होतं त्याला मिळालं नसेल आणि ज्याला गरज नव्हती त्याला मिळालं असेल तर ही माहिती मिळाल्यानंतर तक्रार करण्याची त्याला सोय उपलब्ध झाली. बरोबर आहे. आता ही माहिती हवी, ती माहिती हवी, पण मुळात असं काही आहे, अशी कोणती आस्थापनं आहेत, असे कोणते प्रश्न आहेत, जसे मगाशी प्रश्न सांगितले तशी आस्थापनं काही आहेत का की जी या कायद्याअंतर्गत बसत नाहीत? याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे काहींना कायदाच लागू होत नाही. अच्छा. जसं फॉर एक्झाम्पल कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका, कोऑपरेटिव्ह सूत गिरण्या, कोऑपरेटिव्ह डेअरीज, कोऑपरेटिव्ह साखर कारखाने, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज यांना हा कायदा लागू होत नाही. बर. त्यांच्याविषयीची माहिती जी सरकार दरबारी आहे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे तिथे अर्ज करून मागता येऊ शकते, पण डायरेक्टली यांच्याकडे माहिती मागता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना कायदा लागू नाही. प्रायव्हेट आस्थापनं मग त्या कंपन्या असतील, ते कारखाने असतील, त्या दुकानं असतील, त्या खाजगी शाळा महाविद्यालय अनएडेड ज्याला आपण म्हणतो विना अनुदानित ती असतील, यांना पण कायदा लागू नसल्यामुळे त्यांच्याकडेही माहिती मागता येत नाही. त्यामुळे हा एक सेक्टर झाला की जो मुळात कायद्याच्या कक्षेतच येत नाही, कारण तो कायद्याच्या डेफिनेशनमध्येच बसत नाही. दुसरा जो भाग आहे तो आहे की सरकारी असूनही ज्यांना लागू होत नाही, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत, जसं IB आहे, रॉ आहे, CBI आहे. अशा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आणि पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन्स म्हणजे CRPF, ITBP अशासारख्या ऑर्गनायझेशन्सना हा कायदा लागू होत नाही. आत्ताचा एक कर्नाटकामधनं एक प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ते कर्नाटकामध्ये राहतात, मातृभाषा किंवा वापरामधली भाषा त्यांची स्वतःची मराठी आहे. मग जेव्हा त्यांना माहिती हवी असते तेव्हा ते अर्ज जे आहे ते मराठीमध्ये करतात, पण तो कर्नाटक सरकारच्या दरबारामध्ये जमा होतो. त्यावेळी त्यांना उत्तर असं येतं आहे की जो काही अर्ज करायचा आहे तो स्थानिक भाषेमध्ये करा. आता या बाबतीत त्यांना काय तोडगा आपण देऊ शकतो? कायद्यात तरतूद अशी आहे की 3 भाषा चालू शकतात. 1 हिंदी, 2 इंग्लिश आणि 3 स्थानिक भाषा. त्यामुळे कर्नाटकातल्या माणसाला हिंदी, इंग्लिश किंवा कानडी या 3 पैकी कुठल्या तरी भाषेत अर्ज करायला लागेल जर त्याला कर्नाटक सरकारमधली माहिती हवी असेल तर. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हवी असेल तर तो हिंदी किंवा इंग्लिशमध्ये करू शकेल. त्याला महाराष्ट्रातली हवी असेल तर तो हिंदी, इंग्लिश किंवा मराठीत अर्ज करू शकेल. महाराष्ट्रातल्या माणसालाही कर्नाटकातली माहिती हवी असेल तर त्यालाही हिंदी, इंग्लिश किंवा कानडीमध्येच अर्ज करावा लागेल. त्याला मराठीत अर्ज करून काही चालणार नाही. याचं कारण असं आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे, ज्या यंत्रणेकडे अर्ज आपला जाणार आहे त्यांना तुम्ही केलेला अर्जच वाचता आला नाही, त्यांना ती भाषाच कळत नसेल तर ते कसं त्याचं उत्तर देणार आणि कशी ती माहिती देणार. पण म्हणून चॉईस ठेवलाय 3 लँग्वेजेस, 1 हिंदी आणि इंग्लिश या नॅशनल लँग्वेज म्हणून आणि 3री रिजनल लँग्वेज त्या राज्याची भाषा, स्थानिक भाषा, असे चॉईसेस ठेवलेले आहेत. सोपं आणि सरळ. पुढचा फोन आहे शलाका यांचा. नमस्कार शलाका. हॅलो. बोला. हा, मी शलाका गाडगे कल्याणहून बोलतेय. बोला. माझा प्रश्न असा आहे, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की एखादा म्हणजे जेव्हा माहितीचा अधिकार आपल्याला मिळालेला असतो त्यावेळी माहितीच्या अधिकारात आपण एखादा ऍप्लिकेशन केला एखाद्या ऑफिसमध्ये तर 30 दिवसाच्या त्याचं उत्तर आलं नाही तर त्या संदर्भात फॉलोअप करण्यासाठी आपण वरच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे जाणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला त्याची उत्तरं देईल किंवा नाही? धन्यवाद. थोडंसं या निमित्ताने आपण अपील प्रोसिजर संबंधीची माहिती करून घेऊया. अवश्य. आपण अर्ज केला की 30 कॅलेंडर डेजमध्ये त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवणं अपेक्षित आहे की बा तुमचा अर्ज आमच्याकडे आलेला आहे, त्याची माहिती एवढ्या एवढ्या पानांची आहे किंवा अशी अशी CD आहे, त्याचे एवढे एवढे पैसे भरा आणि माहिती घेऊन जा. आता याच्यात 2 गोष्टी घडू शकतात.
एक तर असं पत्र तुम्हाला मिळणारच नाही 30 दिवस होऊन गेल्यावर सुद्धा, किंवा त्यांनी जे काही तुम्हाला माहिती दिली आहे ती काही तुम्हाला पटलेली नाही, ती तुम्हाला चुकीची वाटते, अर्धवट वाटते, खोटी वाटते किंवा दिशाभूल करणारी वाटते. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तर ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिली त्याला माहिती अधिकारी असं नाव दिलेलं आहे, डेसिग्नेशन दिलं गेलेलं आहे, त्याचा वरिष्ठ अधिकारी, ज्याला या कायद्यामध्ये अपिली अधिकारी असं संबोधलं गेलेलं आहे, त्याचाही बोर्ड बाहेर असतो अपिली अधिकारी कोण, त्या अपिली अधिकाऱ्याकडे पुढच्या 30 दिवसात, म्हणजे उत्तर मिळालंच नाही तर मुदत संपल्यापासून 30 दिवसात, किंवा मिळालेलं उत्तर चुकीचं वाटलं तर मिळाल्यापासूनच्या 30 दिवसामध्ये आपण पहिलं अपील दाखल करू शकतो. राज्य सरकारच्या अंतर्गतचं पहिलं अपील दाखल करायचं असेल तर त्याच्यासोबत 20 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. मग ते कॅशनी भरून चालतं किंवा डिमांड ड्राफ्टनी भरून चालतं किंवा कोर्ट फी स्टॅम्पच्या माध्यमातून चालतं. आणि मग कंपल्शन असं आहे की त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ज्याला अपिलेट अधिकारी असं कायद्यात म्हटलंय, त्यांनी मात्र पुढच्या मॅक्सिमम 45 दिवसामध्ये सुनावणी घेऊन या प्रकरणी आपला निकाल द्यायचा आहे. मग त्या सुनावणीसाठी अर्जदाराला बोलवायचंय, त्या सुनावणीसाठी माहिती अधिकाऱ्यांना बोलवायचंय, समोरासमोर सुनावणी घ्यायची आहे आणि मग त्यांनी आपला निकाल द्यायचा आहे की बाबा ही माहिती आपण द्या किंवा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती योग्य आहे किंवा जे काय असेल ते. ही कायद्यामधलीच तरतूद आहे आणि त्यामुळे ह्या प्रकारे आपण पुढे जाणं अपेक्षित आहे. स्वयंसेवी संस्था आहेत किंवा काही ज्या स्वयंसेवक संस्था आहे, सेवाभावी संस्था आहेत, या सगळ्यांविषयी हा कायदा काय म्हणतो? स्वयंसेवी संस्थांना किंवा थोडक्यात नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सना हा कायदा तेव्हाच लागू होतो जेव्हा त्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा सरकारकडनं केला जातो, म्हणजे एडेड ऑर्गनायझेशन्स किंवा अनुदान ज्या संस्थांना मिळतं. पण दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा म्हणजे काय याची व्याख्या कायद्यात नाही. परंतु मध्यंतरी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल झाला, त्यांनी मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा याची व्याख्या आपल्या निकालात केली आणि त्यांनी असं सांगितलं की असा वित्त पुरवठा जो थांबला तर त्या संस्थेचं कामच थांबलं पाहिजे, इतका वित्त पुरवठा सरकारकडनं केला जात असेल तर त्या संस्थांना माहिती अधिकार कायदा लागू होतो. आणि म्हणून आपण मगाशी जसं बघितलं की अनुदानित शाळा कॉलेज ही काही सरकारी नाहीत, ही खाजगी आहेत, पण ती अनुदानित आहेत. त्यांना अनुदान म्हणजे जवळपास 90% एवढं त्यांच्या खर्चापैकी खर्च सरकार देतं, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा खर्च आहे आणि तो सरकार देत असल्यामुळे त्यांना हा कायदा लागू होतो. स्वयंसेवी संस्थांना जर अशा प्रकारे सरकारकडून डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जर मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा होत असेल तर तेही निश्चितपणे या कायद्याच्या कक्षेत कव्हर आहेत, परंतु अन्यथा या कायद्याच्या कक्षेत काही ते कव्हर नाहीत. हा नियम जो आहे तो संस्थेचे विश्वस्त या सगळ्यांना लागू होतो. बऱ्याचदा कधी कधी या संदर्भामधले वाद वितंडवाद असू शकतात, त्या बाबतीतली काही गोपनीय माहिती एखाद्या संबंधित व्यक्तीला हवी असू शकते, त्या सगळ्यांना हा नियम लागू होतो. करेक्ट. म्हणजे कसं आहे, कायदा हा संस्थेला लागू होतो, त्याच्या पदाधिकाऱ्यांना वगैरे, म्हणजे माणसाला कायदा लागूच होत नाही, तो संस्थेला लागू होतो. त्यामुळे ती संस्था कायद्याच्या कक्षेत आहे किंवा नाही एवढाच फक्त त्याचा विषय बघायचा आहे. एकदा आहे म्हटलं की सगळीच माहिती ओपन झाली, नाही म्हटलं की विषय संपला. खरे. पुढचा फोन आहे अलका यांचा औरंगाबादहून. अलका बोला. हा नमस्कार, मी औरंगाबादहून अलका बोलते. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की मी एका शासकीय कार्यालयात नोकरीला आहे आणि माहिती अधिकार याच्यामध्ये बरेच वेळा असं होतं की खूप व्यापक स्वरूपाची माहिती विचारल्या जाते आणि कालावधी देखील 10-10 वर्षांचा विचारला जातो. माहिती अधिकार अधिनियमानुसार 20 वर्षांपर्यंतची माहिती आपल्याला देता येऊ शकते, परंतु अभिलेख व्यवस्थापनामध्ये जर विशिष्ट माहिती ही अगदी 2 किंवा 3 वर्षांपर्यंतच रेकॉर्ड तुम्ही जर कार्यालयात सांभाळून ठेवा अशा सूचना असतील तर ती माहिती आपण देऊ शकतो का, हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की विशिष्ट एखादीच व्यक्ती वारंवार माहिती अधिकार अर्ज करते तर याविषयी माहिती आयुक्तांकडे आपण काही कळवू शकतो का. आणि तिसरा प्रश्न आहे की बऱ्याच अर्जांवरती असं लिहिलेलं असतं की न्यायालयात माहिती सादर करायची आहे, तर या न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्या सदरील अर्जात असावयास हवी का, हे माझे प्रश्न आहेत. धन्यवाद. मस्त नेमके आणि प्रातिनिधिक असे हे मुद्दे आहेत सर. खूप चांगले प्रश्न आहेत. तिन्ही प्रश्नांची उत्तर एकामागून एक घेऊयात आपण. अवश्य. पहिलं म्हणजे न्यायालयात ही सादर करायची आहे म्हणून माहिती हवी आहे असं त्यांनी सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय त्याचा काही संबंध नाही. कायद्यात स्पष्ट लिहिलंय की कोणतंही कारण देणंच अपेक्षित नाहीये माहिती मागताना.
त्यामुळे ती न्यायालयासाठी पाहिजे का त्याला रद्दीत घालायला पाहिजे हे त्यांनी लिहायचंच नाहीये. त्यामुळे मग न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीची गरजच नाही. तो लिहितो हे त्याचं चांगुलपणा म्हणूया आपण, लिहिणं त्याला कंपल्सरी नाही. दुसरं, एकच व्यक्ती वारंवार अर्ज करू शकते का? तर कायद्यात अशी तरतूदच नाही की एकाने किती वेळा अर्ज करावा. त्यामुळे एकच व्यक्ती वारंवार काय रोज सुद्धा अर्ज करू शकते. कायद्याचे त्याला कुठलंही बंधन नाही. आणि खरं म्हणजे असं बंधन घालताही येणार नाही. दुसरा एक त्यातला भाग लक्षात घ्या की असं बंधन चुकून घातलं गेलंच की एकाला एकच अर्ज करता येईल आठवड्याला, तर तो माणूस आणखीन 6 लोकांना प्रोव्होक करेल आणि मग रोज एका माणसाच्या नावाने अर्ज येईल. त्यातनं काही निष्पन्न होत नाही. पहिला जो प्रश्न होता तो मात्र खूप अतिशय महत्वाचा विषय आहे की माहिती किती जुनी द्यावी. मुळात आपल्याकडं त्याच्याकरता अभिलेख व्यवस्थापनाचे नियम झालेले आहेत, त्याच्याकरता प्रोसिजर झालेले आहेत. आपण म्हणला ती वस्तुस्थिती आहे की प्रत्येक अभिलेखाचं आयुष्य ठरवलं गेलंय. ABCD कॅटेगरायझेशन केलं गेलंय. A कॅटेगरीची डॉक्युमेंट कायमस्वरूपी जतन करण्याची डॉक्युमेंट्स आहेत. B कॅटेगरीची डॉक्युमेंट्स ही 30 वर्षापर्यंत ठेवण्याची डॉक्युमेंट्स आहेत. C कॅटेगरी डॉक्युमेंट्स 10 वर्ष ठेवण्याची डॉक्युमेंट्स आहेत. D कॅटेगरी डॉक्युमेंट्स 1 वर्ष ठेवण्याची डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे कोणचं डॉक्युमेंट किती काळ ठेवावं याची जर आपली वर्गवारी झालेली असेल आणि ती झालेली असणंच अपेक्षित आहे, तर पहिली गोष्ट काही करायला पाहिजे असेल जी होत नाही सरकारी कार्यालयांमध्ये, ती मुदत संपल्याबरोबर ती कागदपत्र बाजूला काढून त्याचं विनाश किंवा नष्ट करण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि काय नष्ट केलं हे एका रजिस्टरमध्ये, त्याला डिस्ट्रक्शन रजिस्टर असं म्हणतात, त्याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली पाहिजे. अच्छा. म्हणजे जर असं जुनं डॉक्युमेंट मागितलं कुणी की जे ऑलरेडी नष्ट केलंय, तर आपण शांतपणे त्यांना कळवू शकतो की आमच्या या नियमावलीप्रमाणे हे डॉक्युमेंट आम्ही 3च वर्ष ठेवायचं असतं. त्यामुळे आमच्याकडे ह्याची 3च वर्षाच्या कॉपीज उपलब्ध आहेत. त्याच्या आधीच्या सर्व कॉपी नष्ट करण्यात आलेल्या आहेत. ते नष्ट केल्याचं प्रूफ आम्ही सोबत जोडत आहोत. म्हणजे परत अपील येण्याचा प्रश्नच मिटतो. हे एक भाग झाला त्यातला. दुसरा भाग त्यातला असा आहे की त्या निमित्ताने आपलं डॉक्युमेंट मॅनेजमेंट कुठेतरी सुधारत आहे. वा. आणि 20 वर्ष माहिती देता येते हे असं कुठेही कायद्यात लिहिलेलं नाही. जी कायमस्वरूपी ठेवण्याची माहिती आहे, म्हणजे असं रेव्हेन्यूचं रेकॉर्ड आहे 1860 पासून जो उपलब्ध आहे ते आजही मागता येतं. जन्ममृत्यू नोंदणीचं रेकॉर्ड, बिल्डिंग परमिशन डॉक्युमेंट्स ही कायमस्वरूपी जतन करण्याची डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे ती कधीही मागितली तरी ती द्यावी लागतात. त्याला लाईफ नाही. आणि म्हणून कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंटचं किती काळ लाईफ आपण आहे याचं पहिल्यांदा प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये एक सर्क्युलर निघणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यानंतर ह्या नियमाप्रमाणे त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया आणि मग उत्तर देण्याची प्रक्रिया, या तिन्ही प्रक्रिया झाल्या पाहिजेत. जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली एखादी माहिती मी मागते आहे, मला माझं नाव उघड करायचं नाहीये किंवा त्या संदर्भामध्ये गुप्तता राखायची आहे किंवा माझ्या जीवाला धोका आहे, अशा संदर्भामधली काही गोष्ट किंवा भीती जर मनामध्ये असेल तर काय करावं? खरं म्हणजे असं आहे की हा कायदा आपण पारदर्शकतेचा कायदा म्हणतोय. हो. समोरच्या बाजूकडनं आपल्याला सगळी माहिती पारदर्शकपणे मिळणं अपेक्षित आहे. असं असताना आमचं नाव मात्र त्याच्यात यायला नको असं म्हणणं चुकीचं आहे हो. कारण त्यांनी तुम्हाला पत्र पाठवायचंय, तुमची माहिती तयारी ती घेऊन जा. पत्र कुणाच्या नावाने पाठवायचं? निनावी नावाने पत्र नाही ना पाठवता येत. मग माहिती तयार असल्याचं कळवायचं कसं? तर त्याकरता नाव आणि संपर्कासाठी आवश्यक असलेला पत्ता, एवढ्या 2 गोष्टी हे अर्जामध्ये कंपल्सरी आहेत. कारण त्याशिवाय अर्जाची पुढची प्रोसेसच होऊ शकत नाही. त्यामुळे आपली किती इच्छा असली तरी आपलं नाव गोपनीय राहावं तर तसं काही होणार नाही, हे आपल्याला लक्षात घेतलंच पाहिजे. काही आपल्याला अशी नोट वगैरे ठेवता येऊ शकते की संबंधित व्यक्तींना कळावं, पण त्या पलीकडे हे नाव जे आहे ते उघड होऊ नये. ह्याच्यात सुद्धा खरं म्हणजे एक डीओपीटीचं सर्क्युलर आहे की माहिती अधिकारात आलेले सगळे अर्जच वेबसाईटवर टाकायचे आणि त्यामुळे मग हे नावे वेबसाईटवर येणारच. माझं म्हणणं त्यात भिण्यासारखं काहीच नाहीये. आपण जर माहिती मागतोय आणि ती ट्रान्सपरंटली आपल्याला मिळणं अपेक्षित आहे तर आपलं नाव आल्याने काही फरक पडत नाही. सर, जेव्हा माहिती हवी असं आपण म्हणतो तेव्हा कदाचित ती उत्सुकता, कुतूहल यापोटी मागितलेली असू शकते किंवा त्रागा, एखाद्या माहितीविषयी दाद, एखाद्या गोष्टीविषयी दाद मागणं, या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती मागितलेली असते. माहिती मागितली, 30 दिवसानंतर उत्तर आलं, ती माहितीवरती समाधान नाही म्हणून तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अपील कार्यप्रणाली जी आहे ती अंमलात आणली.
पुन्हा माहिती आली ती सुद्धा समाधानकारक नाही. आता त्रागा, राग, चिडचिड सगळं काही वाढलेलं आहे, समाधान झालेलं नाहीये. आता पुढे काय, मोठं प्रश्नचिन्ह आहे. नाही, याच्याकरताच कारण कसं आहे की एकाच डिपार्टमेंटचे दोन्ही अधिकारी असल्यामुळे ही शक्यता काही प्रमाणात असू शकते. तर त्यावेळेला या कायद्यात तरतूद अशी केली आहे की माहिती आयुक्त नावाची एक सेपरेट यंत्रणा निर्माण केली आहे. बर, या आयुक्तांचा दर्जा या चीफ सेक्रेटरीच्या लेव्हलचा आहे, म्हणजे खूप त्यांना उच्च दर्जा आहे. त्यांच्याकडे आपलं दुसरं अपील आपण दाखल करू शकतो. मग पहिलं अपील 45 दिवसात निकालीच निघालं नाही किंवा पहिल्या अपीलाचं आपल्याला समाधान झालं नाही तर पुढच्या 90 दिवसामध्ये आपण माहिती आयुक्तांकडे अपील दाखल करू शकतो, दुसरं अपील. त्याच्यासोबत 20 रुपयाचं शुल्क भरायचंय. हे अपील दाखल झाल्यानंतर अर्थातच त्याच्यात टाइम लिमिट नाही किती दिवसात ते निकाली निघालं पाहिजे, परंतु जेव्हा ते अपील निकाली निघायला येईल त्यावेळेला आपल्याला बोलवलं जातं हिअरिंग करता. माहिती अधिकाऱ्यांना बोलवलं जातं, अपील अधिकाऱ्यांनाही बोलवलं जातं आणि मग हिअरिंग घेतलं जातं. त्या हिअरिंगमध्ये आपण पटवून द्यायचंय की ही एक तर माहिती मिळाली नाही किंवा दिलेली माहिती आपल्याला चुकीची, अर्धवट, खोटी का वाटते. अच्छा, हे आपण जर पटवून दिलं बर, तर या कायद्यात त्या माहिती आयुक्तांना एक मोठे अधिकार आहेत की संबंधित माहिती अधिकारी ज्यांनी ती माहिती दिली नाही त्याला दिवसाला 250 रुपये आणि एका केसमध्ये जास्तीत जास्त 25,000 रुपये एवढा दंड करण्याचे अधिकार त्या आयुक्तांना आहेत. अर्थात हा दंड काही तक्रारकर्त्याला मिळत नाही, तो सरकार दरबारी जमा होतो, परंतु असा दंड त्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक पगारातनं कापला जातो. या एका तरतुदीमुळे या कायद्याविषयी काही प्रमाणात सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून सेकंड अपील नंतर माहिती मिळण्याचं प्रमाण हे काही प्रमाणात जास्ती आहे. वेळ संपत आलेली आहे, पण माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवणं, अपील करणं, रिअपील करणं या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणत्याही स्टेजला, कुठल्याही पायरीवर काहीही मार्गदर्शन हवं असेल तर वेबसाईटचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक असं काही सांगू शकू? तुम्ही तर सतत आहातच सजगतेने माहिती देण्यासाठी, त्याशिवाय अजून काही त्यांना सांगायचंय मूलमंत्र? ह्याच्याकरता खरं म्हणजे आपल्याकडं अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, खूप चांगली पुस्तकं आहेत. यशदानी एक खूप छान पुस्तक काढलंय, कायदा माहितीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, ज्याच्यामध्ये शासकीय निर्णय सुद्धा आणि कोर्टांचे निर्णय सुद्धा टाकलेले आहेत. अण्णा हजारेंचं एक पुस्तक आहे आणि अशी असंख्य पुस्तकं बाजारात आहेत. वेबसाईटवर किंवा इंटरनेटवर खूप माहिती आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन कमिशनची साईट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन कमिशनची साईट आहे. याचबरोबर तुम्ही गुगलवर सर्च मारलात तर असंख्य माहिती, असंख्य पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे माहिती, अधिकाराची माहिती मिळवणं हा काही फार अवघड विषय नाही. प्रश्न असा आहे की आम्ही ती माहिती मिळवून त्याचा वापर करणार का? आमच्यावरचा अन्याय आम्ही सहन करत राहणार का? आम्ही एजंटांचे पाय धरणार का? का माहिती अधिकार वापरून आमचे मूलभूत हक्क आम्ही एस्टॅब्लिश करून घेणार? कोणत्याही प्रकारे लाच न देता, कोणत्याही प्रकारे मध्यस्थ किंवा एजंट न वापरता आमचं काम आम्ही वेळेत करून घेणार. हा खरा या कायद्यामागचा उद्देश साध्य करण्याकरता आज गरज आहे ती या कायद्याचा व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांनी तो सुयोग्य पद्धतीने वापरणं. मस्त. जेव्हा लोकशाही राष्ट्रामध्ये आपण जनता म्हणून वावरतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक माहितीचा आपल्यासाठी असलेला हक्क हा सरकारने खुला करून दिलेला आहे आणि त्या हक्काचा सुयोग्य वापर करणं ही किल्ली सुद्धा आपल्याकडेच आहे. तेव्हा सजगतेने पाऊल टाकायचं, कृतीशील व्हायचं याचा निर्णय सुद्धा आपणच घ्यायचा आहे. सर, या सगळ्या विषयाबद्दल खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आज सगळ्यांना माहिती करून दिलीत. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या फेसबुक पेजच्या माध्यमातून. www.facebook/sakhisayhadri.tt आणि आमचा ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. तुमची प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, त्याचबरोबर विविध विषयांबद्दल नक्की कळवा या पत्त्यांवर. सर, तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा.